नवीन वस्तूची खरेदी होणार आहे आज. पुरणाची डाळ कुकरमध्ये लावली, त्यातलं पाणी पूर्णपणे कमी होऊन जातं. पण येळवणी जर काढायचं असेल तर परत कुकर 1-2-3 मिनटं गॅसवर ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, जेवढं येळवणी काढायचं आपल्याला तेवढं. आणि त्याच्यानंतर उकळी आली एक की गाळून घ्यायचं. छान येळवणी येते याचं. जेवढी हरभऱ्याची डाळ घेतली त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे, कारण आम्ही जरा कमी गोड खातो. जे जास्त गोड खातात ते जेवढेल तेवढी साखर इथे वापरू शकतात. ह्याच्यामध्ये आता सुंठ, मिरे ते जे आहे पावडर ती आहे, परत विलायची पावडर, ते सर्व एकत्रच आहे ते टाकलेलं. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. नवीन वस्तूची खरेदी होणार आहे आज. खूप वर्ष झाली ही वस्तू घ्यायची पण तसंच राहिलं तर राहूनच गेलं आणि एवढी गरजही वाटली नाही. पण आता आवश्यकता आहे, त्याच्याचमुळे ते 3 जण गेलेले वस्तू खरेदी करण्यासाठी. मी काही गेले नाही. आणि मला करायचं होतं पुरणाच्या पोळ्या. पंकजच्या खूप आवडीच्या आहे, पंकजला आणि मला. आम्हाला दोघांनाच आवडतात घरामध्ये पुरणाच्या पोळ्या. बाकी त्या दोघांना, श्रेयाला आणि तिच्या पप्पाला काही आवडत नाही. त्याच्यामुळे पंकज इथे नसला की मी करतही नाही. संक्रांतीच्या वेळेसच पंकज इथे नव्हता, तर मी आपलं जे वरण आहे, वरणच घट्ट वरण, त्याचीच पुरणाची पोळी केली एक आणि तीच खाल्ली. फक्त मान आहे म्हणून, नाही तर एकटी पुरतं पुरणाच्या पोळ्या आणि ते करायला काही एवढं आवडत नाही. आणि बाकीच्यांचं त्या दोघांचं मग थोडंसं काय करते काय नाही
त्याच्यापेक्षा नाही केलं त्या पुरतात. पंकज इथं असलं कीच करत असते. रिची पावडरला वाट कोणाची आहे रिची? रिची गाडी गाडी कोणाची आहे? इकडे सीट रिची सीट रिची नाही आवडत नाही त्याला सोनपापडी. रिचू सिट सिट पिलू. खाली बघ. खाली बस शिट शिट गुड बॉय गुड गुड अरे थांब ना, गुड ना गुड लावू द्या थांब. तू चांगला लावा राहिली. काय करायला लागलं ते आपण. गुड म्हणलं ना तुला. लॉकडाऊनच्या अगोदर त्यांनी त्यांची गाडी विकली आणि दुसरी गाडी घ्यायची नवीन, तर लॉकडाऊन सुरू झालं. तर मग त्याच्या अगोदर मी श्रेयाला शाळेत नेऊन पोचवायची, घ्यायला जायची. पण जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून माझी गाडी पण उभीच होती. तर असं झालं की मग दुसरी गाडी घ्यायची, या गाडीचं काय करायचं. आणि तेव्हापासून मी शाळेत जाणंही बंद केल्यानंतर श्रेया सायकलनेच जायची, गाडी चालवणंही बंद झालं. मग दुसरी जर घेतली असते तर ही उभी राहिली असते. त्याच्यामुळे ती राहिली. लॉकडाऊनपासून त्यांना गाडी घ्यायची, ती शेवटी आता घेतली. ही पण घ्यायची नव्हती, पण आता जी माझी स्कूटी आहे ती पंकजला न्यायची, कारण त्याला पण तिकडे थोडंसं अंतर आहे कॉलेज. तर त्याला पण तिकडे गाडी लागणार आहे. त्याच्यामुळे जी माझी स्कूटी आहे ती त्याला न्यायची. आणि त्याने ती स्कूटी नेल्यानंतर यांना परत पंचायत आली असती, तर त्यांच्यासाठी ती गाडी घेतली. नाही तर आता पण घ्यायची नव्हती. आणि यांच्याजवळ अगोदर अशीच गाडी होती, तर ती 15-16 वर्ष होती चांगली. आणि तेव्हा विकली तेव्हा पण चांगलीच होती. पण 15 वर्ष झाल्यानंतर तिचं ते मध्ये मध्ये बंद पण पडत होते ती, तर त्याच्यामुळे ती त्यांनी विकून टाकली. लगेच ही विकायची दुसरी घ्यायची असं ठरलेलं होतं. पण लॉकडाऊनपासून ते लांबत तर शेवटी आता घेतलेली आहे. मुहूर्त निघाला आपलं. पूर्णपणे थंड झालं हे आता. बराच वेळ झाला याला करून. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. पुरणाच्या पोळ्या म्हटलं म्हणजे तिखट पाहिजेच. काहींना आवडतं काहींना आवडत नाही, पण आमच्याकडे असतंच तिखट म्हणजे सार. बऱ्याच भागामध्ये नावं वेगवेगळी आहे, तर तो करायचा आहे. आता तो सार करताना पण कालचा जो मसाला केलेला आहे त्याने मी करून पाहणार आहे. एका ताईची कमेंटसुद्धा आली, काल व्हिडिओ टाकला की ताई मसाल्याची लिंक द्या. तर ते जे खडा मसाला आहे तो मी दुकानातून विकत आणलेला होता, त्याच्यामुळे त्याची लिंक वगैरे काही नाही आहे. मार्केटमध्ये सहज मिळतो. आणि जो मी केलेला मसाला आहे त्याच्या काही कमेंट येतील नंतर की ताई विकता का तुम्ही. तर विकत काही नाही, मी घरच्या पुरतंच करते. घरचंच होत नाही तर बाहेरचं. बऱ्याच वेळा कमेंट असतात, तिळाच्या कुरड्यावर असतात, त्याच्यानंतर येसवर मसाल्यावर होत्या, या मसाल्यावर आहे. परत बऱ्याच याच्यावर जे काही पदार्थ केले त्याच्यावर कमेंट असतात की ताई विकता का. तर कोणतेच पदार्थ काही मी विकत नाही, कारण घरातलंच होत नाही, तेही करणं खूप कठीण जातं. तर त्याच्यामुळे विकायचं वगैरे नाही. जे काही आहे मी करते ती त्या पद्धतीने तुम्ही सहज करू शकता. विकत घ्यायची गरजच पडत नाही, सहज केलं जातं. हे काही खूप कठीण नसतं केलं हे करणं. आणि ओटा पुरण झाल्यानंतर लगेच भांडे घासून टाकायचे ते, कारण ते भांडे एकदा का थोडेसे जरी कडक झाले की घासायला खूप कठीण जातात. त्याच्यामुळे भांडे वगैरे घासणं झालेली आहे. ते सुरुवात केली ती मी कणिक मळण्यापासून. कणिक मळून ठेवली की पोळ्या करेपर्यंत थोडी मुरते ती. लगेच जर पुरणाच्या पोळ्या केल्या की त्या थोड्या व्यवस्थित नाही आहेत. अगोदर मळून ठेवली, त्याच्यानंतर भज्याचं पण भिजवून ठेवलं, कारण भजे करायचे होते.
पेढे आणलेले होते, तर सर्वांनी पेढे घ्या, कारण शेजारी पण द्यावेच लागतात. एखादी वस्तू आणली की तुम्हाला पण दाखवते इथे. त्याच्यानंतर पुरणाच्या पोळ्या असल्या की बिना भाताच्या नाही करत, त्याच्यासाठी भात लावला. आता करायचं आहे तिखटं. लसूण कुटला तो टाकला. त्याच्यानंतर हा ग्रेव्ही मसाला आहे, काही अंबारी मसाला, कांदा लसूण मसाला, आणि जो घरी मसाला केला तो खूप छान झाला. आणि प्रमाण थोडं धण्याचं प्रमाण वाढवलं, पण व्यवस्थित वाटला. ते टाकलं आणि ओला करून घ्यायचा. श्रेया इकडे कॅरी बॅगमध्ये पेढे टाकत होती शेजारी देण्यासाठी. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर हा मसाला चांगला तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं थोडं, त्याच्यामध्ये चांगला होऊ द्यायचा. म्हणजे बऱ्याच वेळा जर मसाला झाला नाही की असं ठसका मारल्यासारखी लागते भाजी, तर तशी लागत नाही तेलामध्ये जर चांगला मसाला झाला तर. पाणी टाकायचं थोडं, तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा, पण जळू द्यायचा नाही. जळला की त्याचाही वास जळका येतो. आणि मसाला करत आहे तो तेव्हाच त्याच्यामध्ये काही कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची, आणि काही कोथिंबीर ही उकळी आल्यानंतर टाकायची. खीर भाताची पण होऊ शकत होती, पण भाताची नाही आवडत आम्हाला, रव्याची आवडते. तर इकडे रव्याची खीर करत आहे. भांड्यामध्ये तूप टाकून जो रवा आहे त्या पद्धतीची खीर करायची आपली.